नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांना 3,200 रुपये प्रति महिना हप्ता मिळत आहे. होय, बरोबर आहे. 3,200 रुपये हप्ता दिला जात आहे आणि या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. 3,200 रुपये हप्ता लागू करण्यात आलेला आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा, स्किप अजिबात करू नका. त्याचबरोबर पहा, निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांसाठी प्रत्येक दिव्यांग बांधवांना पहा सायकल वितरित केली जात आहे. 3 चाकी सायकल असते ती त्या ठिकाणी दिली जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिव्यांग बांधवांना इथं ऑफिशियल निर्णय तुम्ही पाहत आहात, 3,200 रुपये हप्तासुद्धा दिला जात आहे. दिव्यांग लाभार्थ्यांचं पेन्शन किती आहे तर 3,200 रुपये हा निर्णय लागू झालेला आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा केले जात आहेत. तुम्ही म्हणाल आता हे पैसे लागू करण्यात आलेले आहेत, हप्ता जमा होत आहे, पण आम्हाला तर येत आहेत फक्त आणि फक्त 2,500 रुपये. आम्ही वारंवार मागणी करत आहोत की आम्हाला 6,000 रुपये हप्ता झाला पाहिजे, पण 6,000 ऐवजी 3,200 रुपये जरी मिळाला तरी खूप चांगली गोष्ट असणार आहे. खूप मोठी अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पहा, हे जे 3,200 रुपये प्रति महिना हप्ता दिला जात आहे, हा हरियाणा राज्याअंतर्गत लाभार्थी दिव्यांग बांधवांना हा हप्ता दिला जात आहे आणि त्या संदर्भातलं इथं ऑफिशियल आपण पत्रसुद्धा पाहत आहोत. 3,200 रुपये प्रति महिना हप्ता हरियाणा राज्यातील दिव्यांग बांधवांना वितरित केला जात आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांचं दुर्दैव म्हणावं लागेल. 3,200 रुपये हप्ता सोडाच, 3,000 रुपये हप्ता सोडाच, प्रत्येक महिन्याचा जो ठरलेला हप्ता आहे, काही लाभार्थ्यांना तर फक्त 1,000 रुपये जमा होत आहेत, काहींना 500 रुपये जमा होत आहेत आणि वाढलेली जी अमाऊंट आहे, वाढलेली जी रक्कम आहे, वाढलेलं जे अनुदान आहे, 1,000 रुपयाचं 1,000 रुपये अनुदान वाढ होऊन जे 2,500 रुपये लाभार्थ्यांना मिळणं अपेक्षित आहे ते सुद्धा वेळेवर जमा होत नाही. महिना संपत जातो तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. उदाहरणार्थ पहा, एप्रिलचाच उदाहरण घ्या. पोर्टलवर 23 तारीख आली, 23ला पैसे आले नाहीत, 24ला आले नाहीत, 25ला आले नाहीत, 26ला आले नाहीत, 27ला सुद्धा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. 3,200 रुपये 3,000 रुपये सोडा, पण जे देत आहेत अनुदान ते सुद्धा वेळेवर जमा होत नाही. कृपया करून महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती असणार आहे, आपल्या राज्यातील दिव्यांग बांधवांना सुद्धा अनुदान वाढलं पाहिजे. कमीत कमी 3,000 रुपये तरी तुम्ही करा. जे बच्चू कडू यांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे, 6,000 रुपये प्रति महिना हप्ता झालाच पाहिजे. हा हप्ता 6,000 रुपये होण्यासाठी बराच आणखीन कालावधी जावा लागणार आहे. पण या ठिकाणी पहा, 3,000 रुपये जरी झाला, 500 रुपयाची जरी वाढ झाली तरी खूप चांगली गोष्ट असणार आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला ॲड करायचा आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच 500 रुपये किंवा कोणतेही अनुदान वाढलं नाही पाहिजे. तर सरसकट संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे लाभार्थी आहेत, मग माझे त्यामध्ये विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना सरसकट हप्ता लागू झाला पाहिजे. जे काही तुम्ही अनुदान वाढवणार ते सर्वांना वाढवा. दिव्यांगांना वाढवता हे खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्याबरोबर इतर लाभार्थ्यांना सुद्धा तुम्ही हे अनुदान वाढ लागू करा. आपल्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांना कधी आता अनुदान वाढतं हा एक मोठा प्रश्न आहे, परंतु लवकरात लवकर हे अनुदान वाढलं पाहिजे आणि त्यासाठी पहा, बच्चू कडू यांच्या माध्यमातून वारंवार प्रयत्नसुद्धा केले जात आहेत. आता आपल्या राज्यातील दिव्यांग बांधवांचं नक्कीच हे दुर्दैव असणार आहे की त्यांना वेळेवर जो ठरलेला हप्ता आहे ते सुद्धा जमा झालेला नाही किंवा जमा होत नाही. प्रत्येक महिन्यात तेच रडगाणं त्यांना गावं लागत आहे. प्रत्येक महिन्याला वाटच पाहावी लागत आहे. महिना संपतो तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. एखाद्या महिन्याला तुम्ही पुढच्या महिन्याचे पैसे अगोदर का टाकत नाहीत? जर तुम्ही या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात टाकता तर पुढच्या महिन्यातले पैसे अगोदर या महिन्यात जर टाकले तर काय बिघडणार आहे? कधीतरी हे पण करून बघा. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला उशीरच करतात, प्रत्येक दिव्यांग बांधवांना, प्रत्येक लाभार्थ्यांना यामुळे जर त्रास सहन करावा लागत असेल तर कधीतरी पुढच्या महिन्याचा हप्ता चालू महिन्यामध्ये टाकला तर नक्कीच त्यांना थोडा का होईना आनंद मिळेल. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? दिव्यांग बांधवांना 3,000 रुपये हप्ता झाला पाहिजे का? महाराष्ट्रामध्ये हा हप्ता लागू झाला पाहिजे का? या संदर्भात नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून सांगा.